श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रात्री झोप येत नाही, समस्या संपत नाहीत, कितीही प्रयत्न केले तरी काहीतरी अडथळे येत आहेत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण पुढच्या 3 दिवसात तुमचं नशीब बदलू शकतं. हो, फक्त 3 दिवस. जर तुम्ही श्रद्धेने स्वामी समर्थ महाराज यांचे चरित्र सारामृत पारायण केलं तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होऊ शकतात. पण 90% लोक ही एक मोठी चूक करतात आणि त्यामुळे त्यांना फळ मिळत नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे ती चूक कोणती आहे आणि 3 दिवसाचं पारायण नेमकं कसं करायचं, ते खरंच परिणाम देतं का? रात्री झोप येत नाही, समस्या संपत नाही आहेत, कितीही प्रयत्न केले तरी काहीतरी अडथळे येत आहेत, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण स्वामी समर्थ महाराज स्वतः म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण त्यांची कृपा मिळवण्यासाठी एक गुपित आहे, जे फक्त काही भक्तांनाच माहिती आहे. 3 दिवसाचं हे पारायण तुमचं आयुष्य बदलू शकतं. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण शेवटी मी सांगणार आहे ती एक गोष्ट जी केल्याशिवाय पारायण पूर्णच होत नाही आणि 90% लोक तीच विसरतात. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामींनी तुम्हाला इथे आणलं आहे, तर कमेंटमध्ये लिहा ओम श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की पाठवा, ज्याला सध्या स्वामींची सर्वात जास्त गरज आहे. फक्त 3 दिवस आणि तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी संपायला सुरुवात होऊ शकते. हो, हे मी नाही सांगत, हे अनुभव आहेत हजारो भक्तांचे. पण स्वामी समर्थ महाराज यांचं पारायण करताना एक अशी चूक होते जी तुमचं सगळं फळ थांबवते. आज मी ती चूक उघड करणार आहे. तुम्ही स्वामींचं पारायण तर करता, पण तरीही काहीच बदल होत नाही, तर थांबा, कारण कदाचित तुम्ही नकळत एक मोठी चूक करत आहात आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराज तुमची परीक्षा घेत आहेत. 3 दिवसाचं पारायण कसं करायचं ते खरंच फळ देईल, ते आज समजणार आहे. घरात सतत समस्या, पैसा टिकत नाही, मन शांत राहत नाही. काही लोकांना माहिती आहे की फक्त 3 दिवसाचं एक पारायण सगळं बदलू शकतं, पण ते कसं करायचं? मी तुम्हाला एक चॅलेंज देते. फक्त 3 दिवस श्रद्धेने स्वामी समर्थ महाराज यांचं पारायण करून बघा आणि जर तुमच्या आयुष्यात काहीही बदल झाला नाही, तर हा व्हिडिओ इग्नोर करा. पण जर बदल झाला, तर आयुष्यभर लक्षात ठेवा, हे गुपित तुम्ही कोणालाही सांगणार नाही, तुम्हाला कोणीही सांगणार नाही. 3 दिवसाचं पारायण करताना एक छोटासा नियम आहे, जो पाळला तर स्वामींची कृपा लगेच मिळते आणि तो मोडला तर काहीच फायदा होत नाही. एका भक्ताने 3 दिवसाचं पारायण केलं, तिसऱ्या दिवशी त्याच्यासोबत असं काही घडलं की त्याचं पूर्ण आयुष्यच बदललं. तो अनुभव ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. आता मी सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे. 3 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृत पारायण कसे करायचे आहे, त्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे स्वामी चरित्र सारामृत हा अत्यंत पवित्र असा ग्रंथ आहे. मन शांती, संकटातून मुक्ती, कर्ज निवारण, आरोग्य आणि इच्छापूर्ती यासाठी अनेक भक्त हे पारायण करत असतात. 3 दिवसात पारायण करणे म्हणजे एकाग्रतेने, नियमाने आणि श्रद्धेने स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करणे होय. चला तर अगदी योग्य आणि सोप्या पद्धतीने आणि योग्य पद्धतीने 3 दिवसाचे पारायण कसे करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर पारायण सुरू करण्यापूर्वी तयारी काय करायची आहे, तर एक शुभ दिवस निवडायचा आहे, जसं की गुरुवार, एकादशी, पौर्णिमा किंवा कोणताही शुभ दिवस तुम्ही निवडू शकता. सकाळी लवकर सुरू करणे अतिशय उत्तम. त्यासाठी घर स्वच्छ ठेवायचं आहे. देवघरात किंवा शांत जागी आसन घ्यायचं आहे. स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे. फुलं, अगरबत्ती, दीप, नैवेद्यामध्ये फळ, साखर, खीर किंवा दूध देऊ शकता. त्यानंतर पाणी आणि अक्षता घ्यायच्या आहेत टाकण्यासाठी.
त्याच्यानंतर पारायण सुरू करण्याची पद्धत, एक संकल्प घ्यायचा आहे. तर संकल्प कसा घ्यायचा आहे, तर आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. हातात पाणी घेऊन मनात प्रार्थना करायची आहे, हे स्वामी समर्थ महाराज मी. त्यानंतर मी म्हणल्याच्यानंतर आपले नाव सांगायचं आहे. श्रद्धेने 3 दिवसाचे स्वामी चरित्र सारामृत पारायण करत आहे. कृपा करून माझे मन स्थिर ठेवा आणि माझ्या इच्छा या पूर्ण करा. अशा प्रकारे म्हणायचं आहे आणि पाणी खाली सोडून द्यायचं आहे. त्याच्यानंतर 3 दिवसाचे वाचन कशा प्रकारे करायचं आहे, तर स्वामी चरित्र सारामृतमध्ये साधारण 21 अध्याय आहेत. ते खालीलप्रमाणे आपणाला एकेका दिवशी करायचे आहेत. तर पहिल्या दिवशी काय करायचं आहे, 1 ते 7 अध्याय वाचायचे आहेत. तर सुरुवातीला पूजा आणि शेवटी आरती करायची आहे. तर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, अध्याय 8 ते 14 वाचायचं आहे. वाचनानंतर स्वामींचा नामजप करायचा आहे. ओम श्री स्वामी समर्थ असा नामजप 108 वेळा करायचा आहे. आता तिसऱ्या दिवशी काय करायचं आहे, 15 ते 21 अध्याय वाचायचे आहेत आणि शेवटी पूर्ण आरती, प्रार्थना आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर रोज पाळायचे नियम काय आहेत, शक्यतो एकाच वेळेला वाचन करायचं आहे. जर तुम्ही सकाळी करत असाल तर सकाळीच करायचं आहे आणि जर तुम्ही संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळीच करायचं आहे. तर पारायण दरम्यान सात्विक आहार घ्यायचा आहे, म्हणजे मांस मद्य टाळायचं आहे. त्याच्यानंतर मन शांत आणि सकारात्मक ठेवायचं आहे. राग वाद टाळायचे आहेत. शक्य असल्यास ब्रह्मचर्यसुद्धा पाळायचं आहे. तर त्यानंतर शेवटच्या दिवशी विशेष काय करायचं आहे, पूर्ण आरती करायचं आहे. आरती स्वामी समर्थांची म्हणायची आहे. त्याच्यानंतर गोड पदार्थ अर्पण करायचा आहे. गोड पदार्थ म्हणजे काय, शिरा, खीर किंवा साखर. त्यानंतर दानसेवा करायची आहे. गरजूंना अन्नदान करायचं आहे किंवा पक्ष्यांना दाणे टाकायचे आहेत. त्याच्यानंतर प्रार्थना करायची आहे. प्रार्थना काय करायची आहे, स्वामी माझ्या जीवनातील अडचणी दूर करा आणि मला योग्य मार्ग दाखवा स्वामी, अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर पारायणाचे फायदे आणि अनुभव कशा प्रकारे येतात ते सांगते. मानसिक शांती आणि आत्मविश्वास आपला वाढत असतो. अडथळे दूर होतात. कर्ज, आर्थिक समस्या कमी होण्यास मदत होत असते. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असतात. स्वामींची कृपा अनुभवायला मिळत असते. वाचन समजून आणि भावनेने करा, फक्त घाई करू नका. शक्य असल्यास मोठ्याने वाचा. एखादा दिवस चुकला तर पुन्हा सुरू करा, मध्ये सोडू नका. 3 दिवसाचे पारायण म्हणजे फक्त वाचन नाही, तर स्वामींशी एक नातं जोडण्याचा मार्ग आहे. श्रद्धा, विश्वास आणि प्रेमाने केलेले पारायण नक्कीच फळ देते. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जी चूक 90% लोक करतात त्या कोणत्या चुका आहेत, तर फक्त घाईघाईत वाचन करणं ही एक मोठी चूक आहे. त्यानंतर मध्ये फोन वापरणं, आपण वाचते वेळेस मध्ये फोन वापरायचं नाही, ही एक चूक आहे. नियम पाळत नाहीत, शेवटची प्रार्थना करत नाहीत, म्हणूनच त्यांना परिणाम दिसत नाही. पारायणादरम्यान काय काय टाळायचं आहे, तर नकारात्मक बोलणं टाळायचं आहे, भांडण टाळायचं आहे, असत्य बोलणं टाळायचं आहे, जास्त सोशल मीडिया ही पण टाळायची आहे. हे सगळं पारायणाची शक्ती कमी करत असतं. त्यानंतर पारायणानंतर काय करायचं आहे, स्वामींना धन्यवाद द्यायचा आहे मनापासून. स्वामी धन्यवाद असं म्हणायचं आहे, ते पण मनापासून. त्यानंतर एखाद्या गरजूंना जेवण द्यायचं आहे, पक्ष्यांना दाणे टाकायचे आहेत, यामुळे पुण्य वाढत असतं. त्याच्यानंतर रोज सवय सुरू करायची आहे. रोज 5 मिनिटे नामजप करायचे आहे. ओम श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे. त्यानंतर मन आपलं हलकं वाटतं. समस्या कमी होण्याची चिन्ह दिसत असतात. अचानक मार्ग सापडत असतात. स्वप्नात किंवा संकेतामध्ये मार्गदर्शन मिळू शकतं. हे सगळं स्वामी समर्थ महाराज यांची कृपा आहे. हे स्वामी समर्थ महाराज, ही एक शक्तिशाली प्रार्थना आहे, ही शेवटी नक्की म्हणा. हे स्वामी समर्थ महाराज, मी केलेल्या या पारायणात काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा. माझ्या जीवनातील अडचणी दूर करा. माझं मन स्थिर ठेवा आणि मला योग्य मार्ग दाखवा. पारायण म्हणजे मॅजिक नाही, पण मॅजिक घडवणारा मार्ग आहे. श्रद्धा, नियम, भाव या तिन्हीचं मिळून परिणाम हे दिसत असतो
आणि नेहमी लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ महाराज असे नेहमी म्हणत असतात. झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.